घाबरतोय ए लटक्या ए नीट जाणार का ह्याच्यासाठी आला का गड किल्ल्याला बघायला अरे गड किल्ले बघा ना नीट नाटकी ही रेलिंग वगैरे बघण्यासाठीची आहे पण नीट जाणार जरा हा अरे एक एक वस्तू जपून केली आहे दाखवायसाठी इथं काय आहे खाली म्हणून इथून जावा हळूहळू म्हणून तुम्ही त्याचा आनंद घ्यायचा दिलं सोडून आणि इकडे गुड्या हाणतंय कुठेतरी लटकत इथं इकडं हाय जंगल मग जा जंगलात आणि हे आपलं जुन्नर सिटी मंडळी चालली आमची काना काना चला लवकर सोनेरी किल्ले आलो आम्ही चला आता चढाई चालू केली भाऊसाहेब अरे पटोळेला आवाज द्या भाऊसाहेब पटोळे चला त्याला सांभाळून घ्या गडी जरा गाळा झालाय भाऊ जोश पाहिजे आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर चाललो जन्म ठिकाणी असा जोश पाहिजे आहे डोकं दुखत नाही सगळं गायब फक्त संदीप भाऊ आपण वर बघू ना तिथं दमणार येतं त्या पॉईंटला जाऊ सर दम जाऊन पूर्ण पण आता काय सगळ्यांनी दम धरा धीर धरा आणि सावकाश चालून द्या अरे बापरे अजून लांब जायचा तिथं मंदिरापाशी जायचं पार चला फास्ट त्या साईडनी चला फक्त एखाद्याला आपला कॅमेरा राखायचा संदीप भाऊ भाऊ जरांगी ते दोन्ही भाऊ भाऊ मुळे लय गोळ व्हायला लागलाय सगळा माझा भाऊ झालाय सगळा चला काय पाणी पाहिजे का पाणी धरण येते पाणी म्हणजे धरण आहे ते दाखवू का डॅम म्हणायचं इकडे कॅमेऱ्यात नाही दिसत समोर जर बघायला गेलं तर लय मोठा डॅम आहे लय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असं मी बोलला सांगतो ते म्हणजे संभाजी महाराजांचा जन्म इथं झाला अवघड इतिहास वडीलच ना मग चला बोला किल्ला दाखवायचा भाऊ म्हणतो हेच किल्ला आहे का इथंच महाराज जन्मले तर खरंच का काय म्हणतो काहीच नाही म्हणे मीच फक्त बोला म्हणतोय मी सांगतोय तू फक्त चलत राहा माहिती करून देतो तुम्ही बरोबर लवकर गेलोत ना लवकर येतो ना आपण सगळे येताना दिसायला लागले जाताना कुणी दिसा ना आपल्याला आपला जोडीदार कोण राहणार ना भाऊ आपल्याला येताना कुणी जोडीदार राहणार नाही आता जवळपास 5 वाजल्यात 1 तासात गड पूर्ण झाला ना अंधार पडायच्या अगोदर मग आपल्याला उतारताना काय अडचण नाही पण फिरणं झालं पोर आले तर आपल्या बरोबर त्यांना सगळं दाखवायचं काम आहे आपलं चला काना काना भाऊ दमलात कस काय शिवनेरी किल्ले आलोत आम्ही भाऊला दोन्ही आमचे भाऊ मित्र त्यांना दोघांना बी मी दाखवतोय शिवनेरी किल्ला दाफा बी लागल्यात दम बी लागलाय मला पण आपण सगळा किल्ला तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो हे आम्ही आमचे जोडीदार आणले फिरायला त्यांची गाडी म्हणून 4 व्हीलर तुम्हाला सांगतो मी कालचा दिवस रात्र आणि आजचा दिवस झोपलो नाही म्हणजे कामच आहे आणि ह्यांच्यासाठी सेवा करतोय मी आणि ह्यांनी माझा पार खिमा केला शर्ट ओढू हा आपल्याबरोबर आलेत काहीतरी ऐतिहासिक गोष्टी दाखवतो म्हणलं तर मलाच उडीत माग तर ही बघा टाक दाखिले सुरक्षित संदीप भाऊ चला संदीप भाऊ दम लागलाय सगळा आपण काय करू इथं फ्रेश होऊ ऐक ना आपण काय करू तोंड हात पाय धुवू जरा बरं वाटलं 2 दिवस 1 रात्र आपण सगळे जागलेलो आहेत त्यामुळे आपले डोळे असे झालेत थोडं फ्रेश होऊ आणि नंतर मंदिराकडे जाऊ आता आम्ही चाललो तिघं महाल बघायला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाल बघायचा आहे तर इकडं असं भाऊ काय म्हणतोय की महाराजांनी सोनं काही ठुलं असं का गाडा इकडे खाली कोणतरी म्हणलं सोनं आहे बोल सोनं दाखवायला नेणार आहे मी तर महाराजांनी सोनं कुठलं तिकडे खाली शेवट दाखवतो आम्ही टपकन आजवर माल बघून चला बरं पटकन तुम्हाला काय करायची तुम्हाला लागलं तर ते महाराजांनी तुमच्यासाठी ठुलंय पुढच्या पिढींसाठी तर आपल्याला वर जायची मालावर आणि इथं पाळणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा अजून बी आहे ऐतिहासिक पण तिथं उजेड आहे का नाही बघावं लागेल बघायला भेटतंय थांब त्यांना बघून द्या मग आपण बघू कुठे गेला ए चल ना चला पाळणा बघायला चला चल भाऊ आला का भाऊ साहेब संदीप भाऊ चला जुन्नर कसं दिसतं जुन्नर सिटी चला इकडे हे माल तिकडूनच काढायला लागेल
सरका साईडला पडताना भाऊ साहेब पडताना तिकडे फक्त जुन्नर सिटी दिसणार दुसरं काही नाही. तर संदीप भाऊ ही दरबाराचं ठिकाण म्हणजे महाराजाची मीटिंग इथं व्हायची, महाराज इथं राहायची, ही बसायची जागा महाराजांची, तिथं हवीशीर बसायची, तिथं मग असं दरबारा भरायचा त्या टायमाला. मग मी मीटिंग इथं राहायच्या माहिती तुला नाही ना, मला माहिती आहे. तर इथं जी पटांगण आहे ना इथं बसायचं, मी इथं एक बसायचं, पलीकडून काही नाही बसायचं, म्हणजे राजाने इथं बसलं तर पलीकडून त्यांच्या शेवकरी बसायचं, काही नाही खाली बसायचं. ते असं दरबार होता किती भारी बघ. हां तिकडं पण काही नाही बसायचं त्या साईडला आणि ह्या साईडला, म्हणजे त्या टायमाचा बघ ना जुना वाडा मेन चालायचं का इथं मेन बसायची जागा होती इथं बरं का. आणि हवा नसली, हवा लागायची असली तर तिथं मस्त मग इकडून हवा येणार इथं बसायसाठी. ह्यो माल सगळ्यात जुना आणि एकच नंबर महाराजांचं बालपण इथं गेलं. खाली पाळणा पाहिलाय, पाळणा जा बघू चला, मसला पाहिला चला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालापासून आलो आम्ही बोलू आता पाळणा बघायचा आहे महाराजांचा. तर पाळणा दाखवतोय मी. शिवाजी महाराजांचा पुतळा लय भारी आहे बरं का. पाळणा आहे थोडा दिसतोय चला लावलेलं आहे की फुलं फिरव. हा इकडं मला इकडं जायचं आपल्याला. इकडं देवीचं मंदिर आहे आणि ह्या साईडला तुम्हाला ते खजिना दाखवतो कुठे कोणाला काय चला चला भाऊ खाली मेन सोनं दाखवतो चला इकडे चला. परत रेडू नको. आता तुम्हाला खजिना दाखवणार आहे मी बरं का. तर कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं होतं की आमची अशी कितीतरी पिढ्या 100-150 पिढ्यांनी काहीतरी मी द्यावा त्या पिढ्यांसाठी नाही का. त्यामुळे जपून ठेवलेल्या वस्तू त्या मी दाखवणार आहे तुम्हाला. वस्तू म्हणजे असं काय का दाखवतो ना सोनं नाणं काहीतरी परंपरा तुम्हाला जपायची. माझ्या पुढच्या पिढीने परंपरा जपावा, आपले गड किल्ले जपावा, संरक्षण करावा. तर असं मी तुम्हाला वस्तू दाखवतो. जुन्नर सिटी हा अशा गोष्टी दाखवणार आहे. माग माग या आणि सर्वांना ही जुन्नर सिटी बघायची कशी आहे बघा. जुन्नर सिटी आणि ह्या जुन्नर सिटीसाठी बी काहीतरी सांगून गेलेली. चला कवर सांगा पोरांना जिम्मेदारी म्हणजे काय. ह्या साईडला आम्ही चाललो तर तिथं पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पारकरी राहायची, कारण संरक्षण गडाची करायसाठी. ती मी गोष्ट त्यांना दाखवणारी. सोनं म्हणलं की कसे पळायला लागले तसे तुम त्यांना वाटलं महाराजांनी सोनं ठेवले तिथं. आता असे विचार येत माणसाची. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, आपण तो किल्ल्याला आता तोफा बी असत्याला तर मला तरी काय माहित बघतो एक एक. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले आपले बांधले त्यावेळेस आपण जपायचं काम आहे. आपला मोठा महाराष्ट्राचा इतिहास आहे. प्रत्येक गोष्ट एक एक दाखवायची बघायची जे असेल ते दिलंय सोडून आणि निस्ते पेंगळत येत आणि निस्ते इकडं काय आलं का मग इकडे नुसतं माहिती छत्रपती शिवाजी महाराज की तिचं जय असं कुठं बी मग तिथं आठवतं. पण असं चालायचं म्हणजे की जेव्हा येतो बघ कसा पेंगाळा आहे भाऊ. जोस पाहिजे माझ्यासारखा मावळा पाहिजे बघा. कालचा दिवस पूर्ण काम करून पूर्ण रात्र आणि आज दिवसभर नुसते गड किल्ले हिंडतोय भाऊसाहेब. बघा इकडे एवढी दरी आहे, पुढे पुढे जाते. जाऊ नका म्हणले तर ऐकत नाहीत. हा असे मागं थांबा ना तुम्ही जरा. सिनियर माणसं असं ना, हा सिनियर माणसं तिथेच थांबा. इथं बुरुंजे तिकडे बघा खाली कशी खोल झाड आहेत आणि ही जुन्नर सिटी सगळ्या बिल्डिंग झाल्या तिकडे बघा. इकडे सगळी जुन्नर सिटी लांबूर ही जुन्नर सिटी आहे. आणि मी पोरांना दाखवायला आलतो की ज्या आपल्या संरक्षणासाठी क्यू बांधलेल्या असतात, आपण काय म्हणतो गुफा संरक्षण, ते मी ह्यांना दाखवणार होतो पोरांना. पण विषय असं झालं की मला काहीतरी शिकतील ते, पण ऑलरेडी मलाच गुफा सापडाना काय सांगा. तर तुम्हाला पण माहित नसतं त्या गुफा बऱ्याच जणाला. सोनेरी किल्ल्यावर किती वेळेस आलात ही पण बघा. कुणी जर कधी सोनेरी किल्ल्यावर आला असेल तर इथल्या गुफा तुम्हाला किंवा गुफाचा रोड जाण्याचा माहिती आहे का, कधी पाहिलाय का? पाहिला असलं तर कमेंट करा. ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी नाही म्हणा, ज्यांनी पाहिलं त्यांनी हा म्हणा. असं काहीतरी होई नाही सांगा. तर ह्या पोरांना मी सांगतो. तर चला पोरांनो चला गुफा तुम्हाला दाखवतो. चला गुफापासला मार्ग दाखवतो आणि एखादी गुफा बी दाखवतो. तर हे पोरं म्हणते ह्या रोडने आला असतो समोरच्या. तुम्हाला समोरचा रोड येणं म्हणजे सोपं वाटतं ह्यांना. ह्या पोरांना मी दाखवतो का समोरचा रोड बघा. ते म्हणजे आलं असतं. आता मला तिथं माहितीची पंचायत आहे. मी तुम्हाला एक एक शिकितोय पोरांना, माहिती देतो इथून बघा. असा जाग्यावे आणि खाली बघा कसं जंगल आहे. आणि या जंगलातून पोरांना आणले हरले बिरले तर आणि मग हिकून आलो असतो बघा. हे रोड आहे खाली कुठं जातो त्यांना दाखवतो आणि तुम्हाला पण काही बघायला भेटन.
पोर ऐकत नाही तो. चला चला थोडस हिथं सोन्याचं ठेवलेलं ठिकाणी सोनं कुठं लपित होते ते मी तुम्हाला सांगतो. हा मी म्हणलं भाऊ दमलाय वर थांब तर लगेच म्हणतोय शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लगेच आलाच खाली पेंगाळ्याला दमानी. तर असा पोराला जोश पाहिजे आहे. शिवनेरी किल्ले आलो, काही मेन गोष्टी मी त्याला दाखवणार आहे, तुम्हाला पण माहित होत्या. चला जवळ आलो तर दाखवतो काय आहे शेवट. अयो खाली पाय घसरला होता माझा दमानी. अशी रेलिंग आहे धरायला. अयो इथून रेलिंग आहे बघा. इथून हे असा मार्ग आहे, जरा कडक आहे, अवघड आहे आणि खाली क्यू आहे. तिथून असं संरक्षण करता येतं. आणि तिथं उतरलं किंवा काही रोड आहे चाललाय. रोड चालला असाच खाली 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 या झाडात आणि झाडातून तिथं निघतो त्या रोडला. पण आपली गाडी लावलेली इकडल्या साईडला का इकडे मंदिराकडे, इकडे जाऊन उपयोग नाहीये. लयत लय ही क्यू बघत होतो आम्ही. जबर तुम्ही पुढे आता संदीप भाऊ आलेत. तर इतकं खतरनाक रोड आहे. जर ही रेलिंग नसली ना तर ही आम्ही आज सगळ्यात अवघड गड केला आणि त्याच्यापेक्षा बी अवघड आहे. डायरेक्ट खाली किती 20 फुटावरच बुवा. इतकं बेकार आहेत पायऱ्या. पण आलो शेवट. कशासाठी आलो, इथं क्यू आहे. ह्या क्यू मध्ये पहिलं राहायचे दिवे लावून, कारण लक्ष ठेवण्यासाठी पारेकरी. तर आता इकडं पण क्यू आहेत काही पावसा पाण्याच्या भरपूर आहेत अशा क्यू तिकडं. पण आता कोणच्या महत्वाच्यात माहित नाही. इकडं काय आतमध्ये आता इकडे जायचं आपल्याला पलीकडं. तिकडे रूम आहे बघा. टाक स्वच्छ पाण्यासाठी होतं पूर्ण झाकलं होतं पण पडझड झाली. इथं बघा कसं हे एकदम पहिलं जुनं कसं होतं जाखण होतं याच्यावर. त्याच्या खाली कोरून पाणी ठुलतं नाही का झाकून पिण्यासाठी. एवढंच भारी आहे. तिकडे कशी तरी रूम आहे. भाऊ गेलाय तिकडं पण आपल्याला जायचंय. तर तुम्हाला कसं वाटलं ही नवीन जागा. कुणी जर जुन्नरला जर किल्ल्यावर असेल म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर जर आला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावर आणि ह्या स्क्यू नसेल पाहिल्या तर तुम्ही आधुरा गड किल्ला फिरलेला आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण गड किल्ला दाखवतोय. तिथं आतमध्ये रूम आहे, त्याच्या आतमध्ये एक रूम आहे. पण जाण्याची डिरिंग होती का नाही बघू. उजेड लावून फ्लॅश लावून जात होतो आम्ही. आता हे बंद आहेत म्हणून. पाणी पूर्ण झाकून होतं. हे तुटाफूट झाली. आत चालत गुफात. तर गुफात अंधार आहे. इचुकाट्याचं व्याव असू शकतं. तर भरपूर अशा गुफा आहेत, रूम आहेत. पण आम्ही आत नाही जाणार. पण अशा आतमध्ये रूम होत्या करायला. तर बघा कशा रूम केलेल्या आहेत ह्या देवळीत. तर पाठीमागं जायची रेलनी जरा खतरनाकच आहे जायला. रोड येऊ जो दिसतोय पाठीमागं तो मी तुम्हाला दाखवतो समोरून. तर एकदम असं रेलमुळे जाऊ शकतो. नाही तर एकदम पायऱ्याची तुटाफूट झालेली. आता थोडेच पायऱ्या राहिलेल्या. त्या पायऱ्यानी वर जायचंय. म्हणतोय ह्या रेलिंगला न धरता चढता येतंय का बघू. तर तू प्रयत्न कर, मी नाही करत बाबा. मला भीती वाटती. तर प्रयत्न करायचं म्हणजे सोपंच नाही, जमतच नाही. अंग इकडे खेटत आहे की इकडे पडत आहे. एवढं रेलिंगला बिना धरता कसं काय चढू शकतो माणूस. शक्य तो ही असं ही काढ हाय पकडायला हिने येईन समजा. पुन्हा इथं रेलिंग होती. बिना रेलिंगचं जाऊ शकत नाही माणूस. कसं चालणार. त्यात मी कसं काय दाखवू शकतो कॅमेरा. नव्हते मग कसे जायचे काय माहिती. आता आपलं कसं येतं बिना रेलिंगला धरता वर येता येते का बघायची ना. हा चांगलं तसं बोल ना. हा अशा नुसते पाय ठेवाय पुरतीच म्हणजे पाय बसन एवढंच एक आहे. तिकडे एकदम बघा किती खोले. ही रेलिंग नसते तर मग चढणं खूप अवघड झालं असतं. पण ह्याचा एक आधार आहे त्याच्यामुळे आपण पुढे चाललो. आणि इथून बघा असे पायरे आहेत. रेलिंगला दरीत वर जायला. पिटरी यायला लागली बिना रेलिंगला धरता. तर मी यायला लागलो बिना रेलिंगला धरता चढता येते का बघू. पहिली जर रेलिंग नसती तर कशी येत होते लोक. मी ट्राय करतोय भाऊ. रेलिंग नाही धरता असंच यायचं. हात न लावतो त्याला. आता इकडे पडलं तर भीतीच वाटते. हेचा आधार आहे पण तरी प्रयत्न करतो यायचा. ह्याला धरायचं नाही रेलिंगला. तिथे जर असतो तर मग इथं हात दिला असता. इथं धरायला तिथं लोखंडी पण इथं धरायला असतं असं. आता संदीप भाऊ आलेत त्यांना दाखवा बिना रेलिंगचं. पण रेलिंग नसती तर टप्पर नसती तरी यायची. विशेष नाही. इथं पाय ठेवून असं धरावं लागलं असतं. असं सोन्याचा खजिना दाखिला मी. कसा वाटला तुम्हाला खजिना सोन्याचा. एक नंबर एक नंबर. मी आज महत्वाची गोष्ट काय दाखिली. जर तुम्हाला गेट निघून येऊन नाही दिलं त्या बायपास येऊ शकतात वर. उशीर झाला खाली झाला जर गेट बंद झाली तर ह्या रोडनी खाली जाऊ शकतो. हे मी पोरांना आज दाखवून दिलंय. तर चला शेवटी व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडले असेल आणि असेच बघायचे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. बेल घंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता खूप दम लागलाय. तर कसं काय किल्ल्याचा प्रवास वाटला पोरांना सर्व व्यवस्थित दाखवून घेतलंय. तर शेवट सगळ्यांना बाय.